हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज। पाटणा वैशालीसह 18 जिल्ह्यात 121 जागांवर मतदान। तेजस्वी यादव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 16 मंत्र्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये। मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत वापरल्याच्या दाव्यानं खळबळ। काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी उर्वरित 38 याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी। मतदार यादी संदर्भातल्या 4 याचिका हायकोर्टानं मंगळवारी फेटाळल्या। भाजप पुन्हा ॲक्शन मोडवर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। महायुतीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता। ठाण्यात महापौर आमचाच या नाऱ्यावर भाजप ठाम। निवडणुकीत शिंदे सेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीमध्ये लढणार, तसंच अधिकाधिक नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याकडे कल। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 6 महिन्यात जमिनींचे भाव 10 पट वाढले। एकेका एकरचा भाव कोट्यवधींच्या घरात। टोयोटा आणि इतर कंपन्या येण्यास सुरुवात झाल्यानं भाव गगनाला भिडले। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। धाराशिव, लातूर, नांदेडमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार। जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरूच। अभाविप आणि डाव्या संघटनांमध्ये जोरदार लढत। 23 जागांपैकी 12 जागांवर अभाविपची आघाडी। एमसीए निवडणुकीचा वाद आता हायकोर्टात। तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। आजच्या सुनावणीनंतर निवडणूक प्रक्रियेचं भवितव्य ठरणार। 5वी आणि 8वी इयत्तांसह 4थी 7वीसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेणार। राज्य परीक्षा परिषदेकडून अभ्यासक्रम जाहीर। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा। गिल कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद। इंग्लंड दौऱ्यातल्या दुखापतीनंतर ऋषभ पंत पुनरागमन करणार। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत गंगा घाटावर देव दिवाळीचा उत्साह। आकर्षक रोषणाईनं काशी विश्वनाथ नगरी उजळली। लाखो भाविकही देव दिवाळीसाठी दाखल। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र।